भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही र कुणिया, सगळे एकाच माळी जेमनी. आपला कुणी नाही. तरुणांनो, तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो, माझे सगळे मित्र आहेत, व्यवसायात पार्टनर आहेत सगळे. या पक्षातले याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्याचा तो जवाई आहे, एकमेकाचे नातेवाईक आहे, ते संध्याकाळी एकाच टेबलावर बसतात जेवायला. आपला कुणी नाही. माझा एक कार्यक्रम झाला, आमदारानं घेतलेला. कार्यक्रम झाल्यावर मी चहा घ्यायला बसलो. कार्यकर्ते आहेत का तुमच्यात? हातवर करा बरं, कोण्या पक्षाचे? हातही वर करत नाही का तुम्ही? नाही, मी काय बोलतो थोडी कार्यकर्त्यांवर. अहो, मला प्रचंड आदर आहे. माझे सगळे मित्र आहेत कार्यकर्ते, हे अत्यंत निरागस असतात, प्रेमळ असतात. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे कार्यकर्ता असतो. त्याला वाटतं पक्ष आपल्याच खांद्यावर उभा आहे. तिसऱ्या दिवशी कळतं त्याला नेता कोण्या पक्षात आहे आपला. मी चहा घ्यायला बसलो, त्या आमदारानं मला चहा पाण्याला बसवलं. एक जण चहा घेऊन आला, त्याची ओळख दिली मला त्या आमदारानं करून. तरुणांनो, अनंत भाऊ, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा, वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता. नरकाळी फोडली, वाघानं वाघ निघून गेला. मग मला म्हणे पैसेही जुळवाजुळवलंय, गरजेची असते म्हणे, असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस आहे का आपण? कबीर तुकोबा महाराज सांगणारा माणूस आहे मी. फक्त त्याचं नाव सांगत नाही, नाही तर त्याचा अवघड आहे. किंवा त्याला मी कुठं दिसलो तर मग माझा अवघड आहे. एका नेत्याला त्याचं पोरगं म्हणते, बाबा मला राजकारणात यायचं. आई म्हणे, तुला फसवता येते का लोकांना? रक्तात फसवेगिरी नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही. म्हणे मी तुमचाच पोरगा ना. शानपणा करून तुला राजकारणात येताना नाही म्हटलं, मला राजकारण शिकायचं म्हणजे शिकायचं आहे. चाल म्हणे तुला राजकारण शिकवत. त्याला वावरात नेता म्हटलं, या आंब्या झाडावर चढ. ते चढतंय. आता म्हटलं वरनं उडी मार. पडल ना म्हणे, मी लागल ना मला, काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो तुला पकडतो. पकड चाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तू. ते पोरगं वरनं उडी मारतंय. यो पक्ष प्रमुख झाडा खालनं बाजूला सरकतो. त्या आदळतो डुंगणावर, रडता रडता म्हणते, बाबा विश्वासघात केला, तुम्ही मला पकडलं नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळीचे मनी. कधी पक्षानं तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाचं माती, कुंकू एकाच्या नावाचं माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमाना अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात खेड्यात जात धर्माची इंटेन्सिटी एवढी आहे का? कोल्हापूर माहिती आहे तुम्हाला? कुरुंदवाडी नावाचं गाव आहे. तिथं 5 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवला जातो. 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात आणि हिंदू मुस्लिम बौद्ध मिळून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात. अख्ख्या देशानं आदर्श घेण्यासारखं ते गाव आहे. आपण आपले महापुरुष जपले पाहिजेत. माझं छोटस गाव आहे साहेब. माझ्या गावात तुम्ही कधी येऊन बघा. माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा माझा मित्र आहे. सुशील दामोदर, सागर दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहे. शिवा पाटलाचा आहे, सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहेत. खंडू मातंग, आम्ही सगळे एकमेकांच्या ताटात जेवलो हो. आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतो धर्म खतरे में, मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली काय? काल कमी होते, आज जास्त झाले. इकडे आहेत का लोक? बाबा बाबा तथाच तू. याचं तिकीट वेगळं आहे का? चांगल्या खुर्चीवर बसेला आहे तुम्ही. धोक्यात फक्त राजकीय लोकांची सत्ता असते दादा, लक्षात ठेवा. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है, वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नाही, गांधीजींनी सांगितलं दादा. शेवटचा मुद्दा तुमच्या अंबड मधनं जाणार आहे मी.
काश्मीरचा मुसलमान कसा वागते यावरनं गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका दादा. मला 7वी पर्यंत माझ्या गावात ज्या शिक्षकांनी गणित शिकवलं ना कोरे साहेब, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. काय नाव आहे? शेख कासम सर. 6 फुटाचा माणूस आहे. माझ्या गावात त्यांना कळलं मी महाराष्ट्रभर त्यांचं नाव घेतो. माझ्या घरी आले, माझं घर मेडलनं भरलेलं आहे सगळं. ते सगळं पाहिलं, त्यांना एवढा आनंद झाला, मला एकदम कडकडून मिठी मारली त्यानं. म्हटलं सर मला सोडा, गुदमरल्यासारखं होतं. शेख कासम सर नाव आहे त्यांचं. मला रांगेत उभं केलं त्यांनी, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. मी चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्याच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही दादा. राम भीमान अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशी न फिरत्यात बोर. दंगलीत मरणारा राजकारणाचा पोरगा असतो का? आंदोलनात पहिल्या लाईन मध्ये नेत्याचा पोरगा असतो का? यायची पोरं अब्रॉड, बाहेरच्या देशात. यांच्या बायका येसीत. धर्माची जबाबदारी आपल्या खांद्यावर नाही का? खोटं बोलतो का दादा? राम भीमाना अल्लाह हसतो, गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खत्र्यात असतो. यांची येशी न फिरत्यात पोर, यांची येशी न फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा वा वा. चेष्टे चेष्टेत 120च्या स्पीडनं वेळ निघून गेला दादा. मला वाटलं होतं काही लोक कमी होतील, इतका वेळ झालाय. पण कमी व्हायच्या ठिकाणी लोक वाढले न लगे मागे उभे राहिले. परत महिला वर्गाने मागे बघितलं, आतडे बाहेर पडले माझे. तुमचा कवडीचा माझ्यावर विश्वास नाही. मी समाजकारणी माणूस आहे, राजकारणी माणूस नाही. कार्यक्रमाच्या शेवटावर आलेलो आहे आपण. दुःख अडवा बापा 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 बापा. मी इथं आलो, हे आमचे मित्र आहेत राकुंडे साहेब, याच्या कॉलेजमध्ये माझा कार्यक्रम झाला होता. यांना मी विचारलं होतं, म्हटलं बा कशी पब्लिक आहे अंबडची. म्हणे सर खतरनाक लोक आहेत म्हणे. तुम्ही कोणत्याही कविता घ्या म्हणे, तिथं राजकारणावर घ्या, शेतकऱ्यावर घ्या, मैत्रीवर घ्या, प्रेमावर घ्या. म्हटलं प्रेमावर बी चालते का? प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणजे. नाही म्हटलं कसं आहे, ज्येष्ठ लोक, मोठे लोक, वयानं ज्येष्ठ लोक बसलेले असतील, ते दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे. बघतो ज्या काळजात 22 वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर लाईव्ह असतो म्हणे. वेळ झालाय म्हणून सांगा तुम्ही, नाही तर तुम्हाला रातभर उठू देत नाही मी. चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेला आहे, तुमचं नशीब चांगला आहे. नाही तर कवी लय खतरनाक असतात. एका कार्यक्रमाला कवी गेले, 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले कवी थांबले नाही. मोरदे लोक गायब झाले, तरी कवी थांबले नाही. मग 100 लोक राहिले, तरी कवी थांबले नाही. मग 4च लोक राहिले, 1 2 3 4. मग कवी त्या संयोजक आले म्हणून हे 4 लोक लय दर्दी दिसतात. 8 घंटे झाले जाग्याहून हल्ले नाही. ते संयोजक म्हणत तुम्ही इकडे या, तुम्ही पटकन तुमचा आवरान जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं वैऱ्या, एकाली ऐकू येत नाही, त्याच्यात सेन्सर गेले, डायनामो उडले, त्याचे करंट येत नाही. आता घरी सण होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवले ते. आता इथं झोपणार आहेत. तरी आमच्यातला एक कवी एवढा शूरवीर होता, तो म्हणे मी या 4 बहिऱ्यांनाच ऐकवतो. पण गावात आवाज गेला, गावातले लोक काट्या घेऊन आले, नाईलाज झाला. असे 100 फुटार आले तरी याची कविता, 10 फुटार आले तरी त्याची कविता. त्याला पैलवान पुढे आला, त्यानं काळी आदळली याच्याकडे बघितला, आता रे आता संपलं म्हणे, आता माफ करा म्हणे. तो स्टेजवर शोधायला लागला, काय शोधता म्हणे, झाला कार्यक्रम, माफ करा. ते म्हणे नाही तुमचं चालू द्या, तुमची चुकी नाही, तुम्हाला इथं कोणी बोलावलं.
त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारे संजय कोरे साहेब आहे तिथे. बरं चाललं का साऊंडवाले? तुमच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स इकडे साऊंडवाल्यांचा आहे. त्यांना एक कार्यक्रम आहे का? दररोज कार्यक्रमात त्याच्यात काही जण लग्न राहिले. लग्न करावर लवकर, खतरनाक काळ आलेला आहे, मुलींचा काळ आहे हा. कोरे साहेब तुमचं झालं ना? मुलगी त्यांनी मुलीकडे हात दाखवला, मुलगी आहे. ओके. पण ते बायकोला बी घाबरतात बरं. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला नाही. कारण आता मागच्या त्या कॉलेजला कार्यक्रम झाला, त्याच्या घरी गेलो चहा घ्यायला. चहा घेता घेता वहिनीनं आवाज दिला किचन मधून, म्हटलं काय बावर कोरे साहेब? नाही नाही मी काय घाबरतो का म्हणे. परत आवाज दिला वहिनीनं, म्हटलं आता काहीतरी खतरनाक आहे. नाही हो तुम्ही चहा घ्या म्हणे. मग वहिनी डोळे मोठे झाले, आवाज वाढला, मग लटलट कापायला लागली. गेले बा बोटाची. काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आहे आमच्या गप्पा चालत, काय? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. त्याला म्हणा गप चहा घेऊन घरी जा. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटलं काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. नेसाल का डबल चहा घ्यायला? काल्पनिक घटना आहे, हसू नका. या घटनेचा त्यांच्या आयुष्याशी संबंध नाही आहे, पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला. तुमच्यात कोणी आहे का? हातवर करा बरं, जो म्हणते बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही का तुम्ही? एकही नाही का? वा वा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा साहेब. बायकोला न घाबरणारा माणूस दिसलेला आहे, पण तुम्ही हातवर का केला? मला माहित आहे तुमची बायको इथं आलेली नाही म्हणून तुम्ही हातवर केला. गंडवा गंडी करू नका इथं आम्हाला. नाही 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 नाही, त्यांना माहित आहे बायकोची इथं आलेली नाही. काय टेन्शन आपल्याला? बायकोला ह्यो विद्याधन उगळे माझा मित्र आहे जालन्यातला, त्या जालन्यात मी आलो की तो टोल नाका बायपास केल्याशिवाय जात नाही. बरोबर आहे का? त्या मार्केटमध्ये फिरत होता बायकोचा हात धरून हातात. म्हटलं विद्याधन लग्नाला किती वर्ष झालं? म्हणजे 7 वर्ष झाली. म्हटलं एवढं प्रेम? बायकोचा हात धरून चालला म्हटलं मार्केट मधून. प्रेम नाही म्हणे. मग हात सोडला की दुकानात घुसते म्हणे. लग्न केलं पाहिजे लवकर, कोणाही कारणानं लग्न तुटते. बरं माझा एक मित्र रमेश, तुम्ही हसताय म्हणून सांगतो तुम्हाला, 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले, पण याची नखरी एवढे सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे तशीच पाहिजे. राहिला लग्नाचा, याच्या तोंडावर चिमणी हागत नाही, त्याला सुंदर बायको पाहिजे. राहिला 38 वर्ष वय झालं. किती? 38. डोक्यावर तर छप्परही उडून गेलं. बसमध्ये बिंदास बसतात याच्या शेजारी पोरी, काय तर आपल्या बापाच्या वयाला. मग पोरी पाहायला गेल्यावर काय विषय झाला त्याचा? पोरगी पाहायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पण त्या पोरीची आई आली पोहे घेऊन. जसं रमेशले पाहिलं चक्कर येऊन पडली. ते तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकले. तो काय झालं? अरे काय झालं? अव माय यो तर माझ्या टाइम आले, मला पाहायला आलता. कोणाही कारणानं लग्न तुटते. साऊंड आले. मी तुमचा मार्गदर्शक आहे. तुमच्या आता कसं वय जरा त्या लग्नाचे आहेत. अहो एक मित्र आहे गणेश शांताराम काळे, त्याच्या जिभेला शेणा नाही. बोबळा बोलतो. याच्यात त्याची चुकी आहे का काही? पोरगी बागायला गेला, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरोबर. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं, दियत झालंय माझं, शिक्षित आहे मी, शिक्षित. हा बोबळा येऊ नको बा पोरगा आपल्या पोरीला. राहिला लग्नाचा. लॉकडाऊन नंतर मला म्हणे अनंत भाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी पा, मला लग्नाची लय गरज. म्हटलं का तू बोबळा आहेस, चांगला आहे दिसायला, पण बाबा मध्येच पाहुण्या रावण्यामध्ये पचक नाही म्हणे. मी आता एक शब्द बोलणार नाही, तूच माझं इन्स्ट्रक्शन करून द्या. म्हटलं जर बोलला हानत हानत घरी आणि नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो बा पोरगी बाल समाजसेवेचे काम साहेब मी करत असतो. पहिलाच प्रश्न पोरीच्या बाबाचा, काय नाव आहे पोराचं? 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोरा. बरोबर. पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? आणि डिअर झालंय पोराचं, शिक्षक आहे. वा 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 वा, पसंत आहे म्हणे आम्हाला. तर ना पाण पोरगा आहे, त्याला काय माहित आहे बोबळा पसंत आहे मला. पसंती झाली आजी. मला वाटलं जमलं नाही. ती नवरी मुलगी आली, चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्याला दिला. मी हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा झुर्र कन झुरका यानं मारला. चहा होता गरम, यायला लागला चटका. म्हटलं काय झालं? दलमाय. काय का म्हणलं का हे काय दलमाय? आता तुला देवाला सोडा लागते खंडोबाच्या नावानं. सांग भलं, आता तू लग्न होणे नाही. मला वाटलं आजी विषय संपला नाही. ही नवरी मुलगी पुढे आली, तिनं पदर डोक्याचा वर फेकला. असू द्या म्हणे दल्लम तर दल्लम. काय होते त्याले? फुतून पिऊन दादा जमलं म्हटलं बाबा. वा वा, ब्लॉकेज निघतात बरं आपल्या कार्यक्रम.
महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढे मनापासून हसणारे लोक ह्याच तुमच्या अंबडमध्ये मी पहिल्यांदा बघितले. मला बोलूही देत नाहीत लोक. शेतकऱ्याचा बोर झाले का तुम्ही? हो म्हटलं असतं तर मी अजून 4-5 कविता मारतो तुमच्यावर. तरुणांना फक्त मला एक मुद्दा सांगायचा आहे, पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं वाचा, उगाच चेहरे वाचत बसू नये. माझी एक प्रेमाची कविता युट्यूबला जाऊन सर्च करा आणि पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकं वाचा. या स्टेजवरच्या लोकांकडनं शिका. हे लोक खूप पुढे गेले. त्यांनी जर त्यांच्या पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे, हा आपल्या चर्चेचा विषय नाही आहे. मला सांगायचं काय ते लक्षात घ्या. पण खरं सांगू, तुमचा एवढा प्रतिसाद बघून मला असं वाटतं की कोणती कविता घेऊन कोणती नाही. पण आपला वेळ झाल्यामुळं परत तुमच्या अंबडमध्ये येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं एक सरण नावाची माझी कविता त्या काळात घेईल मी. स्मशानभूमीवर लिहिलेली 8 ओळीची कविता. पण ती त्यावेळेस आल्यानंतर श्रोत्यांचा अंत बघणं आपल्या तत्वात बसत नाही आणि एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आपण नाही. बऱ्याच लोकांनी साहेब एसी मध्ये बसून मातीवरच्या कविता केल्या, त्यांना पुरस्कार भेटले, त्यांना त्यांचे पुरस्कार लखलाबो. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पुरस्कार बिरस्कार सगळे आपले रसिक आहेत. त्यांच्या डोळ्यांचा, टाळ्यांचा आणि त्यांच्या हसण्याचा प्रतिसाद हाच आपला जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि तुम्ही तो पुरस्कार आपल्याला देता, याच्या पलीकडे आपलं जगणं नाही. माझी कविता ही पुण्या विद्यापीठाला अभ्यासक्रमाला लागली हे मला 3ऱ्या माणसाने सांगितलं. मलाही माहित नाही की बाबा अभ्यासक्रमाला लागली. ते आता 700 कॉलेजेस मध्ये शिकवल्या जाणार आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वा वा, महिला सुद्धा खतरनाक आहेत. आणि ज्यांनी शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं मी, तुम्ही शेतकरी आहे सगळे. 2 ओळीची कविता मी शेतकऱ्याला लिहिली होती, पत्रकारांनी व्हायरल केली ती. किती ओळीची? शेतकऱ्याचा पोरगा काय लिहिते बघा. माझे वडील 3 महिन्याच्या आधी गेले बरं, जग सोडून. ब्लड कॅन्सर होता त्यांना. नागपूरमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालली. लोक म्हटले तुम्ही श्रावण बाळासारखी सेवा केली वडिलांची. अबे म्हटलं आमच्या चांबड्याचे जोडे करून जरी घातले तरी त्याचे उपकार आपल्यावरचे फिटणार नाहीत. माझ्या गावात माझा भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा म्हणून एक कार्यक्रम घेतला होता गावकऱ्यांनी. आपलं पोरग गावातलं पोरग सगळ्या भारतात आपलं नाव करतंय म्हणे. कोणता कार्यक्रम घेतला? भूमिपुत्राचा सन्मान. त्या कार्यक्रमाला अख्खं गाव हजर होतं बरं. त्या कार्यक्रमाला माझे वडील हजर नव्हते, माझी आई हजर नव्हती. दोघंही वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. माझी बहीण आईजवळ, भाऊ वडिलांकडे. माझ्या हक्काचा माणूस तिथं कोण नाही. आणि मी SDP सिंगल डोनर प्लेटलेट असतात ना, तुमच्याकडे मेडिकलचे लोक असतील तर ते आणायला अमरावतीमध्ये गेलेलो. 2 तास लेट आलो मी. 6:15चा कार्यक्रम होता. मी अमरावतीमध्ये होतो 6:15 वाजता. कार्यक्रमाला उशीर झाला. मी स्टेजवर पोहोचलो तोपर्यंत माझ्या वडिलांचे मला 7-8 फोन आलेले होते. माझे वडील सिरियस आणि त्यांचे मला 7-8 फोन. त्या स्टेजवर चढल्यानंतर माझ्या गावकऱ्यांना मी माफी मागितली आणि एवढंच सांगितलं की माझा देव म्हटलं या देवळात नाही, माझा देव ऍडमिट आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये. तुमचे जेवढे फोन आले ना म्हटलं मला, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या बापाच्या हॉस्पिटलमधून फोन आले मला. आणि माझ्या बापाचं एक वाक्य होतं की अनंता, अबे तू काय गावापेक्षा मोठा झाला का म्हणे. लक्षात ठेव म्हणे बाबू, किती मोठा झाला आणि किती पुढे गेला तरी तुले शेवटी मेल्यावर जाळायले गावातच आणायला लागणार आहे. बापाचं वाक्य अजूनही मी विसरू शकलो नाही. आणि त्यावेळेस स्मशानभूमीवर लिहिलेली एक कविता मी गावापुढे सादर केली. माय स्मशान नावाची. कुठली? स्मशानभूमीला आईची उपमा देते का कुणी? आईची उपमा दिली स्मशानभूमीला. मॅडम, गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. ऐकता ना? गावाच्या वेशी लागून शांत वातावरणात भकास वाटणारी एक स्मशानभूमी आहे. रस्त्यावरून दूर तिच्या 4 वाकड्या खांबांचा आधार घेतलेला देह, पण डोक्यावर तुटलेल्या अर्धवट पत्र्यांचा पदर बघता येतो. सदान कदा एखादं मुसनीऊद नाही तर हाडाच्या तुकड्याला शांतपणे निरखून बघणारं श्वान त्या भूमीची विद्रुपता भकासपणा वाढवत असतो. सौंदर्यवर्धक प्राण्यांचा जणू तिथं दुष्काळ पडलाय, पण अशा या विद्रूप मातेवरही आमच्या गावकऱ्यांचा मात्र पिढ्यानपिढ्या मोजडलाय. माया खानदानानं बी हे प्रेम मनापासून पाळलं होतं. माया आजाला पंजाला तिच्याच कुशीत जाळ
काढलं होतं. माई माय म्हणते जो आला त्याला तो काळ खाणारच आहे आणि प्रत्येक जण त्या मसनीच्या कुशीत कधीतरी जाणारच आहे. एका मातेपासून जगात आलेलं बाळ बाई हे जगात वावरतं, जीवाची तगमग करून जन्म व मृत्यू यामधला जीवन नावाचा प्रवास संपवतं आणि शांत सुखी निश्चिंत निद्रा घेण्यासाठी परत या मातेच्या कुशीत शिरतं. हा पण एक काम मात्र तिला झाक करते, मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. एका मात्र तिला झाक करते, मांग पाटील कुणबी तेली माळी सगळ्याची एकाच रंगाची राख करते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याकडे ती माया वासून बघते, प्रत्येकावर असा एक घाबरा कटाक्ष टाकते. प्रत्येकाला कधी येतोय श्री बाळा अशी आदरण हावरी हाक मारते. मी बी येता जाता तिच्याकडे बघत असतो, तिच्या विद्रूपतेच सौंदर्य चाचपडत असतो. वर्षे गेली तरी न गेले तिच्या भकासपणाचे सौंदर्य. हजारो जीव घेऊन अजूनही ती माय मला उपाशीच दिसते. माझ्याकडे बघून विषण्ण हसते, जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते, जणू ती माझीच वाट बघते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा. आता मोबाईल काढले चालतात, 4 वेळा तुम्ही मोबाईल काढले आणि खिशात ठेवले, मला लक्ष आहे. मित्र वनव्यामध्ये चालू केलं की मोबाईल बाहेर परत काय. वा 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 वा, कौतुक आहे तुमचं. मला महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले. ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या दादा, त्यांना बी आपण सोडलं नाही. त्यांच्यावर बी 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती, हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही. तुमच्याच कविता का व्हायरल होतात म्हणे अनंत भाऊ? अबे त्याला वेदनेची झाल्लर असणं गरजेचं आहे ना. झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला. 1,00,000 व्हिडिओ तयार झाले या कवितेचे संजय भाऊ. कथेत कीर्तनात दशावतारीमध्ये लोक स्क्रिप्ट चेंज करत नाहीत कोकणात. त्याच्यात यांनी ही कविता राम रावणाचं युद्ध चालू असताना टाकली. उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक लग्नात नाचले दादा या कवितेवर. आता सिलेबस मध्ये बी लागली, पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहित आहे ना, संध्याकाळी 5:30 वाजता परभणीहून मला एक दिवस फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस म्हणे मित्राचा फोन मेसेज नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे. गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते, मी तिथं थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला. पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा?
त्यांना हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही उघडली, त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. कारण कल्पनेच्या कथांची गरज नाही दादा मैत्रीसाठी. कोरोनाचा काळ बघा ना, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दादा, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे जीवाभावाचा, मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त हातवर करा बरं, कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. स्टेजवर सुद्धा हात खाली करा. क्या बात, एवढ्या लोकांनी हात वर केले. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे हात वर करणारे लोक मी आज पहिल्यांदा बघितले. असं नाही, तुम्हाला माहिती आहे. पण तरी सुद्धा एवढ्या लोकांना, पण काही लोकांनी तरी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र मैत्रीण नाही. मग काही हरकत नाही, तुम्ही एकदा घरी जा, कार्यक्रम झाल्यानंतर किचन मध्ये जा, एका कपामध्ये पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही दादा. एक छोटासा मला मेसेज आलता, एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं. मित्र काय असतो, घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा, अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा, अबे पगले फिर जला ही क्या है. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे, हे मुखवटे आहेत, इंजिनियर, डॉक्टर, वकील, नेता, श्रीमंत, गरीब, चिल्लर आहे त्या गोष्टी मित्रापुढे आल्यानंतर. फक्त आपण मित्र असलो पाहिजे बरं. तुमच्या या जालन्यामध्ये ह्यो माझा मित्र आहे विद्याधन उघडे. हा टोल नाका मला भरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, वळवा, त्रासलो जिंदगी. तुम्ही कवितेत गुंगू नका, तुमचं तिकडे काम आहे. आपला काम खतरनाक आहे. आपलं साऊंडवाल्यांनाही समाधी लागली होती, लक्षच नाही द्यायचं. हे माणूस युको चालू करायला लागते का काय, त्याच लग्न व्हायला आहे, फक्त त्याच राहिलेलं आहे. त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा, त्रासलो जिंदगी चालताना पुन्हा. बसधडा मैत्री, बसधडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू
नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, दर्द की राह में दहलीजों की तरह, दर्द की राह में दहलीजों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो, दोस्तों से मिलो दोस्तों की तरह, दोस्ती धूप में बादलों की तरह, दुख अडवा माटे उंबराना जेऊ, गुजराती, दुख अडवा माटे उंबराना जेऊ, मित्र वणवा माचे गारवाना जेऊ, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवा असा. शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा शेवट, फक्त जाताना माझा चेहरा लक्षात ठेवा. आणि मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे काही गैरसमज झालेले असतील तर माफ करा, माफी मागून टाका, काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. आपला जर हॉलचा फोटो काढून ठेवला आणि 500 वर्षानंतर येणाऱ्या पिढीने जर एकमेकाला दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. हॉल गच्च भरलेला होता, वरचा जर घसरला तर डायरेक्ट स्टेजच्या पायथ्याशी येईल असा हॉल होता. एक वक्ता बेबीच्या देटापासून बोलत होता, साऊंडवाल्यांचं लग्न झालेलं होतं, पूर्वज झालेलं असो. पण गौतम बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. म्हणून माफ करत चला. किती वेळा चुकेल तुमचा दोस्त? 2 वेळा, 10 वेळा, 1000 वेळा चुकू द्या हो. त्याला सांगा आम्ही तुझ्या पाठीशी आहे, तू चुकलायस, काळजी करू नको. भावना किती शुद्ध पाहिजे? सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंदार मित्रा, तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा, आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवा असा. ती दक्षिणेकडे पाय करा आणि उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना तो कचरा आहे सगळा, दक्षिणे पाय करा, उत्तरेकडे काय करा, बेलाचं पाणी घ्या, त्याला सहज लावा, महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. 12वीत तुमचं पोरग अभ्यास करत नसेल तरी सुद्धा पास होईल. होणार आहे का पास? किती पसारा आहे हा. तुकोबाराय आहेत आपले वारकरी संप्रदायाचे, ते सोडून आपण दुसरेच लोक फॉलो करतो. तुकोबानं सांगितलं, एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. एक ज्वारीचं कणीस पाहिजे असेल तर एका ज्वारीच्या दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं. फुकट्यात काही भेटत नाही दादा. शेंद्राचे दैवत केले नवच बोले तयाशी, 900 कन्ये पुत्र होती कन्ये का करणे लागे पती. तुकोबारायने सांगितलं, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दावूनी बैराग्याची कळा, भोगती विषयांचा सोहळा. तुका म्हणे मैंदे नाही त्यापाशी गोविंद, यांच्याकडे ईश्वर सापडणार नाही. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही तुकाराम विसरलो, आसारामच्या नादी लागलो. जेलमध्ये आहे आता, काहीतरी बेल झाली वाटतं. पॉक्सो ऍक्ट आहे त्याच्यावर. पॉक्सो ऍक्ट म्हणजे माहित आहे का? लैंगिक शोषणाचा आरोप आहे. लहान मुलगी यौन शोषणाचा आरोप आहे. अरे जो स्वतःची भोग विलासातनं सुटका करून घेऊ शकला नाही, तो तुमची माझी या भवसागरातनं सुटका काय करणार आहे हो. एकदम चालत आले सर, माझ्या छातीचे ठोके बंद पडायला लागले त्यांना. मला वाटलं बा हे काही भक्त दिसतात का बा, पण ते त्यांचं डिरेक्शन बघितलं मी, ते अत्यंत महत्वाच्या कामाला गेलेले आहेत. नाही हसायचा विचार, राष्ट्रपती सुद्धा ते काम थांबवू शकत नाही, लक्षात ठेवा.
कारण ते काम थांबवणं म्हणजे त्याचे परिणाम दुसऱ्यांना भोगायला लागू शकतो. फार मोठी संतांची समाज सुधारकांची परंपरा आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो की अंधश्रद्धा बुवाबाजी दुसरीकडे जायची गरज नाही. जर श्रद्धावान असाल तर वारकरी संप्रदाय आहे. तुम्हाला विद्रोह पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपले लोक फक्त फॉलो करा, जपा. याच्या पलीकडे काही नाही. योग याग विधी येणेनो हे सिद्धी आहे. वायाची उपाधी दंभ धरणं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ना, तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले बंधू. बरोबर आहे का. शेवटी तुमच्या पायाला हात लावून विनंती एवढीच करतो बरं का. जाळताना मला देह ठेवा असा. माझी शेवटची इच्छा आहे मॅडम. खांद्यावर हात टाकून आपण लहानपणापासून एकमेकाच्या राहिलो की नाही. महाराष्ट्रभर माझे मित्र आहेत बरं, आणि मी मित्रच कमावले बघतो. लोक म्हणतात ना आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जोडत राहावी. आपला त्या वाक्याला सुद्धा विरोध आहे. आयुष्यात माणसानं कामं करत राहावी, सोबत आपुलकीची 2-4 माणसं जोडत राहावी. पण कामं करताना माणसं जोडण्याची कला मला कधी जमलीच नाही, म्हणून मी माणसंच जोडत राहिलो आणि सोबत 2-4 कामे करत राहिलो. हे महाराष्ट्रभर मी माणसं जोडले. त्या शिंदे मॅडम, हा अरविंद, ही सगळी लोक कुठून आली. लांब लांबून फक्त कार्यक्रम ऐकायसाठी आले. हे माझं फ्रेंड सर्कल आहे. त्या पुण्यामध्ये गारवा मित्रमंडळ आहे, ज्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझ्या आई वडिलांचा सत्कार समारंभ आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा घेतला होता. त्यांना माहित होतं वडिलांना ब्लड कॅन्सर आहे. ही मित्र असतात हो, जगण्याची प्रेरणा देतात. याच्या पलीकडे दादा कोणीही मित्राच्या पलीकडे दुसरं नातं नाही. लक्षात ठेवा बरं का. फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शेवावर पडलेलं बरं. आणि माणसं जर नसतील अश्रू ढालायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझी शेवटची इच्छा फक्त ही आहे, जाळताना मला देह ठेवा असा. जाळताना मला देह ठेवा असा. कसा. हात खांद्यावरे, हात खांद्यावरे टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवा असा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण खांद्यावर हात टाका. समाधी सोडा. इकडे महिला वर्ग खांद्यावर हात टाका लवकर, पटपट पटपट पटपट.